तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की धनंजय मुंडे साहेबाचा कुठेही कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. 100% माझा विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला असता विरोध करून धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा मागायचा हे बिलकुल कदापि आम्ही सहन करणार नाहीत. नसता महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक होईल. स्वर्गवासी संतोष भैया देशमुख यांच्या जी काय घटना घडली त्याचा महाराष्ट्रातल्या सर्व समाजातून निषेध केलेला आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कठोर शासन मिळालं पाहिजे या पद्धतीच्या मागण्या सर्व समाजातून समावेशक अशा मागणी सगळ्यांची आहे. परंतु आता काही लोकांनी चंग मानला की धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेणार. चार्जशीट कोर्टात गेलं आहे. आतापर्यंत असं म्हणायचे की अधिकाऱ्यावर प्रेशर होईल, चार्जशीटमध्ये काही बदल होईल. आता ऑलरेडी चार्जशीटसुद्धा कोर्टात गेलं आहे. या म्हणजे चार्जशीट कोर्टात जाऊनसुद्धा काही लोकांचा आग्रह आहे कोणाच्या तरी लालचीपोटी की त्यांनी असं एक वक्तव्य करायचं की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण मी सरकारला आव्हान करतो, गेली 90 दिवसापासून जी मीडिया ट्रायल झाली त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की धनंजय मुंडे साहेबाचा कुठेही कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. आणि जर असता तर या 90 दिवसामध्ये 100% माझा विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला असता. परंतु काही लोकांनी विरोध करावा, कधीतरी कुणाच्या भावना दुखवल्या असतील त्याचा एक वचपा मांडण्यासाठी त्यांनी विरोध करायचा आणि विरोध करून धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा मागायचा हे बिलकुल कदापि आम्ही सहन करणार नाहीत. नसता महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक होईल आणि किमान या महाराष्ट्रामधून या महाराष्ट्रातल्या OBC या अधिवेशनाच्या काळामध्ये जर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेण्याचं काम केलं तर किमान 50 लाख लोक OBCचे 100% मंत्रालयावर आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही.